नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ते घरी आहेत, त्यामुळे त्यांना अधूनमधून काही ना काही खायला हवंच असतं. त्यासाठी त्यांच्या आदल्यामधल्या छोट्या भुकेसाठी मस्त अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत. हे तुम्ही एकदा बनवून महिनाभर स्टोअर करू शकता आणि हे आपण गव्हाचं पीठ आणि टोमॅटोपासून बनवणार आहोत, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहेत. गव्हाचं पीठ वापरून जरी आपण हे बनवलेले असले ना, तरीही हे छान असे कुरकुरीत होतात, मऊ वगैरे पडत नाहीत. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना तर महिनाभर आहे असे कुरकुरीत राहतात. चला तर मग या आपल्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. यासाठी मी ते 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोचे असे मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. टोमॅटो घेताना छान असे लाल झालेले पिकलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी ही टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि चाळणीवरती आपल्याला ही ओतून गाळून घ्यायची आहे. म्हणजे याच्यामध्ये काही जाडसर कण राहिले असतील किंवा याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. यासाठी आपल्याला ही चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायची आहे. चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला व्यवस्थित अशी टोमॅटोची प्युरी गाळून घ्यायची आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की वरती टोमॅटोच्या बिया आणि थोडेसे काही जाडसर कण राहिलेले आहेत ना ते आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत आणि खालती आपल्याला छान अशी स्मूथ अशी टोमॅटोची प्युरी मिळालेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पीठ मळायचं आहे. इथे मी 1/4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासोबत 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ते बारीक रवासुद्धा वापरू शकता. त्याचसोबत अर्धा चमचा हळद घालायची आहे. एक छोटा चमचा लाल तिखट. तिखट तुमची मुलं जसं खात असेल त्या अंदाजानुसार इथे तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. आणि या टोमॅटोच्या प्युरीत आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जर तुम्हाला हे मिश्रण जास्त पातळ वाटलं ना तर गव्हाचं पीठ तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं ॲड करू शकता. छान असं मऊसूद आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल, टोमॅटोची प्युरी पुरली नाही आणि पीठ मऊसूद झालं नाही ना तर एखादा दुसरा चमचा तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता. इथे आता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावून परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पीठ इथे आपलं छान असं भिजलेलं आहे. याच्यात आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जसे आपण चपाती बनवण्यासाठी गोळे बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि गव्हाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून जशी आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जास्त जाड ठेवायचं नाही, पातळ अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी छान अशी याची मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता एकदम पातळ अशी याची मी चपाती लाटून घेतलेली आहे. अजिबात जाड ठेवायची नाही. चपाती लाटून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला काटे चमच्याने याच्यावरती असे टोचे मारून घ्यायचे आहेत. म्हणजे हे फुगले जाणार नाहीत आणि मऊ पडणार नाहीत, छान असे कुरकुरीत होतील. यासाठी आपल्याला असं करून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत. इथे मी हार्ट शेपमध्ये हे कट करणार आहे. यासाठी माझ्याकडे इथे हार्ट शेपचं हे कटर आहे. तुमच्याकडे जर असे कटर नसतील ना तर तुम्ही एखाद्या छोट्या भरणीचं गोल झाकण घेऊन त्याने तुम्ही हे कट करू शकता किंवा त्रिकोणी शेपमध्ये सुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता. इथे मी या पद्धतीने हे असे सगळे कट करून घेणार आहे. तुम्हाला हवा तो शेप यांना तुम्ही देऊ शकता. तुम्ही ते बघू शकता किती छान हे दिसत आहेत. सगळेच आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. इथे मी 2 गोळ्याचे असे हे बनवून घेतलेले आहेत. आता आपण लगेचच हे तळायला घेऊयात. गॅसवरती कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत. जेवढे तेलामध्ये बसतील ना तेवढे याच्यामध्ये सोडून घ्यायचे. तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही, नाहीतर ते टाकल्या करपून जातील. यासाठी मीडियम तेल आपल्याला गरम हवं आहे. इथे बघा आता सगळे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे तळले गेले ना की सतत अशा पद्धतीने झाऱ्याने आपल्याला हलवत राहायचं आहे आणि छान असे एकसारख्या रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीत, नाहीतर ते मऊ पडणार. कमी गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत.
इथे आता तुम्ही बघू शकता छान असे हे तळले गेलेले आहेत. अशा सोनेरी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. इथे मी आता दुसरी बॅचसुद्धा तळण्यासाठी सोडत आहे. एकदम मस्त रेसिपी आहे आणि चवीलाही हे अप्रतिम लागतात. मुलं तर अगदी आवडीने खातात. खूप छान रेसिपी आहे आणि आपण याला वेगवेगळा शेप दिला ना तर ते अगदी आवडीने खातात. बाहेरचं खाण्यापेक्षा हे असं घरचं खाल्लेलं कधीही चांगलं. इथे आता उरलेले सगळे आपण याच पद्धतीने तळून घेऊयात. इथे मी सगळे असे हे तळून घेतलेले आहेत. मस्त असे आपले हे तयार झालेले आहेत. छान असे कुरकुरीत होतात. अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत. याला आपण टोमॅटो चिप्स किंवा टोमॅटो क्रॅकर्ससुद्धा म्हणू शकतो. एकदम मस्त रेसिपी आहे. इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवलेलं आहे. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. किती हे छान असे कुरकुरीत झालेले आहेत. एकदा नक्की करून पहा. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर खा. महिनाभर तुम्हाला हे पुरणारच नाहीत. एवढे हे चवीला छान लागतात. मुलं लगेच संपवून टाकतील एवढी ही मस्त रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.